वाईट वाटलं आहे काही? जाऊ दे, सोडून दे. तुझ्या मनासारखं नाही झालं. ठीक आहे, जाऊ दे ना, सोडून दे ना. ठीक आहे, त्रास होतोय तुला, जाऊ दे ना, सोडून दे. का म्हणते मी जाऊ दे, सोडून दे, का म्हणते? तुम्हाला माहिती आहे का, आपलं शरीर हे जे आहे ना, भगवंताने खूपच एकदम अद्भुत बनवलं आहे, अचंबित करून टाकणार. आता ते कसं? आता मी इतक्या वेळापासून म्हणते जाऊ दे, सोडून दे, सोडून दे. सोडून का द्यायचं असतं सगळ्या गोष्टी? हा निसर्गाचा नियम आहे आणि आपल्या शरीराचा सुद्धा. आपण सगळ्या गोष्टी घेत असतो, अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, सगळ्याच गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी. त्याची यादी न संपणारी अशी आहे की ज्या गोष्टी आपण घेत असतो, धरून ठेवत असतो. सगळ्या गोष्टी आपल्याला अशा धरून ठेवायच्या असतात. पण ह्या शरीराला भगवंतानी असं बनवलं आहे की आपली इच्छा असूनसुद्धा काही गोष्टी आपल्याला नाही धरून ठेवता येत. काही नाही, सगळ्याच. मग त्या आपण गोष्टी धरून ठेवल्या की त्या गोष्टींचं विष बनत असतं, टॉक्सिन बनत असतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर पाणी. पाणी आपण रोज पितो, प्रत्येक वेळी पितो. अन्न पण घेतो. पण हेच पाणी आपण संपूर्ण शरीरभर वापरतो आणि काही काळानंतर आपण ते पास आऊट करून टाकतो. अन्नाचंही तसंच आहे. पण जर हेच गोष्ट अन्न आणि पाणी आपण खूप वेळपर्यंत शरीरामध्ये तसंच धरून ठेवलं तर मात्र त्याचं विष बनतं आणि हेच विष पुढं चालून आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या व्याधींमध्ये कारणीभूत ठरतं. हे तर लक्षात आलं तुमच्या? मग जसं अन्न पाणी खूप वेळानंतर जर आपण शरीराच्या बाहेर टाकलं नाही तर त्याचं विष बनत असेल, मग बाकीचे जे विचार आहेत तेच आपण जर धरून ठेवतो प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणोक्षणी जे विचार आपण नेहमी धरून ठेवतो, मग त्याचं विष बनत नसेल का? ऑफकोर्स बनतंच ना. त्याचं तर जास्त विष बनतं आणि मग तेच विष आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या व्याधींनुसार बाहेर निघतं. का? जसं आपण पाणी घेतलं ते पास आऊट करतो, अन्न घेतलं ते पास आऊट करतो, मग विचार का नाही पास आऊट करत? त्याच्यातले चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन बाकीच्या ज्या चुकीच्या गोष्टी त्या का बरं आपण पास आऊट करत नाही? त्या पण करायला पाहिजे ना. जसं अन्नामधलं ज्या चांगल्या चांगल्या न्यूट्रिएंट्स त्या आपण आपल्या शरीराला माहीत असतात ते धरून ठेवतो, बाकीच्या ज्या गरजेच्या नसतात ते बाहेर फेकतो. तसं लोकांबद्दलचे जे चांगले विचार वाटले, त्यांच्याबद्दलची जी चांगली आशा अपेक्षा वाटली त्या घ्यायच्या, जे चांगले विचार वाटले ते घ्यायचे, जे प्रेम वाटलं ते घ्यायचं आणि जे तुम्हाला आवडलं नाही ते सोडून द्या ना. त्याला का धरून ठेवतायत? त्या सगळ्या गोष्टी धरून का ठेवायच्या असतात आपल्याला? ठीक आहे, तुमच्या मनासारख्या नाही वागली ना ती व्यक्ती, सोडून द्या, जाऊ द्या ना. तुम्हाला ते ओझं का ठेवायचं आहे जवळ? हे बघा, काही काळानंतर कोणत्याही गोष्टीचं ओझं हे खूप वेळपर्यंत आपण धरून ठेवू शकत नाही. मग ते जे ओझं ज्या मनावर असतं ना ते मनसुद्धा जड व्हायला लागतं, गुदमरायला लागतं. ज्या हातावर असतं ना ते हात दुखायला लागतात. कोणतंही ओझं असो, खूप लांबपर्यंत आपण जाऊ शकत नाही. मग ते नातं असो, ती व्यक्ती असो का ती परिस्थिती असो, त्यामुळे ते सोडून द्या. त्या व्यक्तीमधलं जे काही चांगलं वाटत असेल ते घ्या. त्या परिस्थितीमधून जे काही तुम्हाला आवडतीचे क्षण आहेत ते तुमच्याजवळ तसेच ठेवा. त्याचं ओझं कधीच होणार नाही तुम्हाला. ते नेहमी क्षण आठवतील तुम्हाला. पण त्याच्यातले जे चुकीचे क्षण होते, ज्या न आवडणाऱ्या परिस्थिती होत्या, ज्या न आवडणाऱ्या व्यक्ती होत्या किंवा त्या व्यक्तीमधलं काही गोष्टी ज्या तुम्हाला आवडत नाही त्या सोडून द्या. त्या धरून ठेवू नका. मग सगळ्या गोष्टी इम्बॅलन्स व्हायला लागतात आपल्या आयुष्यामध्ये. लवकरात लवकर सगळ्या गोष्टी पास आऊट करत जा. तशी सवय लावा. आपल्या शरीराला भगवंतानी घडवलेलं आहे ना, ते खूप सुंदर घडवलेलं आहे. पास आऊट करण्याची गोष्ट आउटलेट ठेवा. जर आउटलेट नसेल, जसं मशीनमध्ये खराब पाणी जर बाहेर जातच नसेल तर परत त्या मशीनमध्ये आपण कपडे टाकू शकत नाही. ती मशीन पूर्ववत काम करू शकत नाही जर आउटलेट बंद असेल तर.
तुमचा आउटलेट नेहमी चालू ठेवा. आउटलेटला बंद करू नका. नेहमी खराब गोष्टी, खराब विचार, मग ते व्यक्तींबद्दलचे असो किंवा परिस्थितींबद्दलचे असो, सोडून देत जा. रिकामं करत जा. खराब गोष्टी, विनाकारणच्या चुकीच्या गोष्टी नेहमी दूर ठेवत जा, फेकत जा, बाहेर टाकत जा. आपण जे असतं ना, आता मी चुकीचा शब्द वापरते, भंगार. जे भंगार आहे ना, ते आपण नेहमी बाहेर ठेवून देत असतो, बाहेर फेकत असतो. सारखं मन हे आवरत राहावं लागतं. मनामध्ये जे चुकीचे विचार येतात आपल्याला लक्षात येतात, हो हे चुकीचं आहे, त्या व्यक्तीबद्दलची ही जी भावना आहे आपल्याला सोडायची आहे, त्या परिस्थितीतली चुकीची गोष्ट आपल्याला सोडायची आहे, ती ओळखा आणि ती फेकून द्या. त्याची तुम्हाला गरज नाही आहे ना, ती टाकून द्या बाहेर. आणि त्याचा सगळ्यात जास्त जर तुम्हाला उपयोग करून घ्यायचा असेल तर त्यांना सॉरी देऊन टाका. ज्या व्यक्तीनंही तुमचं मन दुखावलं असेल, ज्या परिस्थितीतून तुमच्या मनासारखं झालं नसेल, सोडून द्या, विसरून जा आणि त्यांना माफी देऊन टाका. हे तुम्ही त्यांच्यावर उपकार नाही करत आहे, हे तुम्ही स्वतःवर उपकार करताय. तुम्ही मोकळे होताय, तुम्ही फ्री होताय. फ्री राहा, मोकळे राहा, आनंदात राहा, हलके राहा. म्हणजे खूप दूरपर्यंत तुमच्या सगळ्या लोकांना तुमच्यासोबत दूरपर्यंत तुम्हाला नेता येईल. नाहीतर मग काही काही लोकांना तुम्हाला सोडून द्यावं वाटतं. लोकांना सोडू नका. त्यांच्या बाबतीतल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यांना सोडा. चुकीच्या आठवणींना सोडा. आपल्या व्यक्तींना जवळ ठेवा, चुकीच्या आठवणींना नाही. बघा जमलं तर पास आऊट करा लवकर सगळ्यात चुकीच्या गोष्टी.